नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गंगाधर जगताप, मल्टीप्लायर ब्रांच ऑफिस हिंगोली. तर आज तालुका जिंतूर, जिल्हा परभणी येथील शेतकरी यांच्या शेतामध्ये आपण आज आलो आहोत. तर यांनी यांच्या हळद पिकासाठी यावर्षी मल्टीप्लायरचा वापर केलेला आहे. तर आपण थोडक्यात त्या शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने वापर केला आणि त्यांना कशा प्रकारे रिझल्ट आले, थोडक्यात त्यांचे अनुभव आपण आज ऐकणार आहोत. तर नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. किशोर गोविंदराव कुंड, किशोर. राहणार भोगाव, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी. तर तुम्ही यावर्षी तुमच्या शेतासाठी मल्टीप्लायरचा उपयोग केलेला आहे. हो सर. जवळपास किती एकर हळद होती तुमची? एकरभर. टोटल हळद टोटल हळद 3.5 एकर होती. 3.5 एकर होती. तर तुम्ही ज्या रानासाठी मल्टीप्लायरचा वापर केलेला आहे, तर ते रान किती एकराचं होतं? एकरभर होती. एकरभर होतं. बाकीचं 2-2.5 एकर जे रान होतं त्याला तुम्ही मल्टीप्लायरचा उपयोग घेतलेला नाही. नाही. तर जवळपास जिथं तुम्ही मल्टीप्लायर वापरलंय आणि ज्या शेतामध्ये तुम्ही वापरलं नाही त्या दोन्हीमध्ये तुम्हाला काय फरक जाणवला? त्याच्यात चांगलं शेंग चांगली पोकली हां. आणि शेत हे सुपीक झालं असं जमीन. तर तुम्ही मल्टीप्लायर जेव्हा तुमच्या शेतामध्ये वापरलं होतं, म्हणजे ड्रीपद्वारे सोडलं होतं, हो. त्यावेळेस तुम्हाला तुमच्या पिकामध्ये काय काय फरक जाणवले होते? पानाची रुंदी वाढली, कलर हिरवागार कलर आला, उंच अशी थोडी वाढली जास्त. आणि जिथं करपू लागली तिथं करपली नाही. म्हणजे करपा बंद झालेला आहे. पूर्ण तर बंद झालं. जवळपास जे बाजूचं 2-2.5 एकर रान आहे आणि जिथं तुम्ही मल्टीप्लायर वापरले, तर मल्टीप्लायरचा वापर कशा पद्धतीने केला तुम्ही? आम्ही महिन्याला 1 किलो भर ड्रिप द्वारे सोडलं. महिन्याला 1 किलो ड्रिप वॉटर सोडलं तर हां. पाणी बंद करेपर्यंत त्याचा वापर पाणी केला. बंद करून. तर जवळपास तुम्हाला त्या एका एकरामध्ये किती उत्पन्न झालं आणि जिथं ते 2.5 एकर बाकीचं रान होतं तिथं तुम्हाला किती उत्पन्न झालं? दोन्हीमध्ये काय फरक जाणवला? इकडं आमच्या ट्रॅक्टरच्या 8 ट्रॉल्या निघाल्या एकरात. एका एकरामध्ये हा. शेंगाच्या शेंगाच्या आणि बंड्याच्या, बंड्याच्या 4 निघाल्या. म्हणजे अशा टोटल एका एकरामध्ये तुम्हाला बंडा आणि शेंग मिळून 12 टाल्या निघाल्या. 12 ट्रॉल्या. आणि जिथं 2.5 एकर रान आहे तिथं तुम्हाला 2.5 एकरामध्ये किती जवळपास टाल्या निघलेल्या आहेत? तिकडे निघाल्या 2.5 एकरात 4 ट्रॉल्या शेंगाच्या निघाल्या आणि 3 ट्रॉल्या बंड्याच्या निघाल्या. 4 टाल्या शेंगाच्या आणि 3 टाल्या म्हणजे 2.5 एकरामध्ये जवळपास 7 टाल्या निघाल्या 7 ट्रॉल्या. आणि एका एकरामध्ये जवळपास 12 टाल्या 12 निघाल्या. ट्रॉल्या निघाल्या. तर जवळपास त्या 2.5 एकरामधलचा खर्च आणि या एका एकरामधील खर्चाबद्दल काय सांगू शकता? या एकरात झाला 12,000 खर्च. 12,000 आणि आपला काही म्हणजे हा. जवळपास तुमचा टोटल अंदाजे 20,000 रुपये खर्च झालेला 20,000 आहे. झाला. आणि त्या रानामध्ये त्या रानामध्ये झाला आपला समजा 35-40,000 रुपये झाला असं एकरी का 2 एकराचा? एकरी. एकरी 35-40,000 म्हणजे 2 एकराचा 60-70,000 रुपये तुम्ही ते हा खर्च केलेला खर्च आहे. झाला. तर जवळपास तुम्ही मल्टीप्लायर वापरून तुमच्या शेतामध्ये जवळपास त्या 2 एकराच्या रानापेक्षा जवळपास दुपटीने उत्पन्न तुम्हाला एका या एकरामध्ये एकरात झालंय. भेटलं. हो. एकरात भेटलेलं आहे. हो. तर इतर शेतकऱ्यासाठी मल्टीप्लायर बद्दल काय सांगू शकता तुम्ही? अवश्य वापरायला पाहिजे सर्व शेतकऱ्यांनी. जवळपास तुम्हाला 100% रिझल्ट आला. 100% आला रिझल्ट. तर शेतकरी मित्रांनो बघू शकता, जवळपास 2.5-3 एकर त्यांचं हळदीचे क्षेत्र असून त्यांनी एका एकरासाठी मल्टीप्लायरचा वापर केलेला आहे. आणि त्या 2.5 एकरामध्ये त्यांना जवळपास 7 टाल्याचं उत्पन्न झालं, म्हणजे जवळपास 3 टाल्या त्यांची शेंग झाली आणि 4 टाल्या त्यांना बंडा झालेला आहे. आणि ज्या रानामध्ये त्यांनी मल्टीप्लायर वापरलेलं आहे त्याच रानामध्ये जवळपास 4 टाल्या बंडा झालेला आहे आणि 8 टाल्या शेंग झालेल्या आहे. तर जवळपास त्या रानापेक्षा त्यांना दुप्पट उत्पन्न या रानामध्ये मिळालेलं आहे. जवळपास इतर बाजूचे शेतकरी सुद्धा या ढिगावर आलेले आहेत. तर आपण थोडक्यात त्यांच्याकडून या शेताबद्दल अनुभव आपण ऐकणार आहोत. जमिनीमध्ये काय फरक पडतो? जमिनीमध्ये काय फरक जाणवला नरम तुम्हाला? जमीन राहिली. आणि जिथं 2.5 एकराच्या रानामध्ये एवढं डेव्हलप अशी जवळपास एवढा ढेकळं हो. निघलेले आणि जिथं तुम्ही मल्टीप्लायर वापरलं हा, तिथं तिथं जवळपास काहीच नाही, तिथं काहीच ढेकळं वगैरे निघलेले नाहीत. नरम नाही. सुद्धा एकदम राहणार. तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता, आपण जे त्यांचे शेजारचे जे शेतकरी आहेत त्यांना आपण थोडक्यात आपल्या मल्टीप्लायरच्या हळदीबद्दल, म्हणजे मल्टीप्लायर वापरलेल्या हळदीबद्दल आणि जिथं नाही वापरलेल्या हळदीबद्दल आपण थोडक्यात शेतकऱ्याचाच अनुभव ऐकणार आहोत. तर तुम्हाला या हळदीबद्दल काय वाटतंय? आम्हाला या हळदीबद्दल एक तर शेंग पण पोकली हां. आणि रान पण भुसभुशीत राहिलं. हम्म. याला सड नाही, याला बुरशी नाही, याला काहीच रोग नाही. हम्म. सगळी क्षमता अशी चांगली निघाली बरं, जवळपास तुमची हळद असेलच. आहेत ना. तर आता त्या हळदीमध्ये आणि या हळदीमध्ये, तुमच्या हळदी आणि या हळदीच्या रानामध्ये जवळपास तुमचा धुऱ्याला धुराचा आहे. हा, एक भावकीचं एरी समजा. पण शेताला शेतात आहे ना, ज्या रानामध्ये हो. आज हळद काढलेली आहे हो. त्या शेताच्या शेजारी तुमचा धुऱ्याला धुराचा आहे. आहे. तर तुमच्या हळदीत आणि हळदीत तुम्हाला काय फरक जाणवला? आता आपली काढली नाही अजून. हां. याची काढ